पवित्र है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं, तू पवित्र पवित्र है। तू करुणा निदान है प्रभु, तू अत्यंत महान है प्रभु, तू करुणा निदान है प्रभु, तू अत्यंत महान है प्रभु, तू सच्चा है प्रभु। हा आमचा मुद्दा असा आहे, ग्रामपंचायतीमध्ये पेसा ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही म्हणजे कार्यक्रम राबवताना, कारण आदिवासींची जी परंपरा ही जतन ही झालीच पाहिजे 100%, आणि इतर गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजेत, कारण त्या घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यायला लागते। तुम्ही आजपर्यंत भजन करत आले किंवा काही तुमच्या इश्यूचा तुम्ही प्रचार केला, किती दिवस झाले बरोबर, त्याची माहिती देतात तुम्ही लोकांना, सांगतात का हा आजार केला, तर मग डॉक्टर कशासाठी आहेत बुवा? तर देव सगळं बरं करतो, तर डॉक्टर कशासाठी आहेत? हा मुद्दा एक माझा आहे। तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे तुमच्या देवाचं नाव सांगून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसार हा आमची कोणत्याही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता केलेला आहे। काय झालं, आम्ही बाबांशी चर्चा केली तर बाबा काय म्हणले, इथं बाबा धर्म परिवर्तन नाही करते, पण धर्म परिवर्तन नाही करते, पण मग हे भजन इथं होतंय ना। कोणत्याही धर्माचा कार्यक्रम करताना, वैयक्तिक सुद्धा कार्यक्रम करताना तुम्ही ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेतली नाही, आणि हा कार्यक्रम तुम्ही आज किती दिवस झाले तुम्ही इथे येऊन थांबलेत गावात? पाहुणे तुम्ही किती दिवस झाले? आम्ही येतो 5-7 महिने। नाही इथे स्थायिक, आपलं स्थायिक नाही म्हणत मी, तुम्ही जे कार्यक्रम घ्यायला आले किती दिवस थांबले तिथे येऊन? 4-5 दिवस झाले इथं आलेत ना तुम्ही? 2 आणि काल आले 2। बरं, तुम्ही बाहेर गावावरून इथे आता कोणत्याही गावात माहिती देत नाही। पहिली गोष्ट, पोलीस पाटील या नात्याने मी सांगतो, तुम्ही मला सांगत नाही का बाहेरचा पाहुणा कशासाठी आले, कोणत्या हेतून आले, ही पूर्ण मला माहिती भेटलेली नाही। हा एक, आणि तुम्ही प्रसार करतात इथे येऊन, म्हणजे चुकीची गोष्ट आहे। मग तुम्हाला जर करायचं होतं कार्यक्रम, तुम्ही परवानगी घ्यायची ग्रामपंचायतीची, करायचे कार्यक्रम, परवानगी दिली तर पेसा क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी चालतच नाही। नको दाखवू मला, येशू कोण आहे ते सांग, येशू हा देव, येशू कोण आहे हे मला सांग, हा देव आहे येशू, बरोबर का नाही? तो कुठल्या धर्माचा आहे? धर्माचा नाही तो, मग कुणाचा आहे? तो फक्त एक परमेश्वर आहे, तो सगळ्या मनुष्याचा। मग येशू ज्या घरात जातो त्या घरातले फोटो कुठे गायब होतात? कुणाचे फोटो गायब झाले सांगा ना? हा, कुणाचे फोटो गायब झाले? तर त्या घरात याच्यात एकलं त्या घरात फोटो नाहीये। नाही, कुणाचे फोटो गायब चल इथं माणिक डोला काय तुला दाखवतो, कातकरी वस्तूवर एकही वस्तूवर तुम्ही फोटो नाही ठेवले। नाही? आम्ही गेलो नाही माणिक डोला, मग आम्हाला नाही माहिती, आम्ही नाही माणिक डो इकडे तिकडे कुठं येतात, मला माहिती आहे सगळं कोण कुठं जातोय ते। पोलिसांना फोन करून बोलून घ्या, हद्द संबंध निवडून खाली यांच्यावर गुन्हा दाखल करा।